इन द सेकंड एक्सपेरिमेंट त्याच्यामध्ये फक्त आपण नॉईजशी रिलेटेड ब्लॉक ऍड केलेला आहे. ओके, सो दॅट इज द ओनली डिफरन्स इन दॅट टू ब्लॉक्स or two block diagrams. Okay, so today actually as per previous practical list किंवा तुम्हाला जे काही मॅन्युअल मी दिलेलं आहे, so last time I have shown you manual. Just wait 1 minute. Screen is visible to all. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? Yes, ma'am. Hello. Okay. So this is lab manual of analog communication. Already मी तुमच्या शीट मध्ये हे लॅब मॅन्युअल ऍड केलेले आहे. You just go through the experiment. Now as per the experiment list, whatever is given in this manual, there are only two experiments based on simulation. इथं बघा आता तुम्ही, पहिला आहे AM जनरेशन टेक्निक. हा आपल्याला रेग्युलर किट वरती घ्यायचा आहे. AM डिटेक्शन, FM जनरेशन, FM डिटेक्शन, SSBSC ट्रान्समिशन, SSBSC रिसेप्शन, DSBSC ट्रान्समिशन. हे पहिले 7 एक्सपेरिमेंट आपल्याला हार्डवेअर किट वरती घ्यायचे. आणि हा जो 10वा आहे व्हेरिफिकेशन ऑफ पॅम टेक्निक, that also we are supposed to take on the hardware kit. मग या लिस्ट नुसार हे 2 एक्सपेरिमेंट आहेत. सिम्युलेशन ऑफ AM टेक्निक युजिंग मॅटलॅब आणि सिम्युलेशन ऑफ AM विथ नॉईज बाय युजिंग मॅटलॅब. ऍक्च्युली हे 10च एक्सपेरिमेंट आपल्याला कंपल्सरी आहेत सिलेबस मध्ये, आणि हा जो 11वा आहे दॅट इज ऑप्शनल वन. ऍक्च्युली एक आपण कंटेंट बियॉन्ड सिलेबस घेतो, मग त्याच्यामध्ये हा एक्सपेरिमेंट आपण घेणार आहे, सिम्युलेशन ऑफ फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन टेक्निक युजिंग मॅटलॅब. हे गेल्या वर्षीचं स्टेटस होता. आता ह्या वर्षी हार्डवेअर किट वरती जरी मी तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवायचं म्हणलं तरी आय एम नॉट sure, means up to how much percent you will understand. How other teachers are taking the practicals? NTA, DT कसे घेतात ते स्टाफ तुमचे प्रॅक्टिकल? They are taking on actual hardware kit or simulation based experiments they are teaching. कसे होत आहेत तुमचे बाकीचे? हा. डीटीचं ना मॅम किट वरती दाखवतात करून, हम्म. आणि सर ते ब्रेड सॉफ्टवेअर. बोर्ड वरती. हा. पण आता कसं आहे, सिम्युलेशन सॉफ्टवेअर वरतीचे एक्सपेरिमेंट्स तुम्हाला प्रॉपरली समजतात. Whatever I am taking on simulation software, because today I will take on समजलं मॅम. simulation software, but from next time onwards we have to start with this hardware kit experiment. मग तिथं वायर टू वायर कनेक्शन करून मला तुम्हाला वेवफॉर्म्स वगैरे दाखवावे लागतील. ओके, सो यू जस्ट बी रेडी फॉर दॅट. वी विल मेक इट अप टू द एक्सटेंट गुड वन. जेवढा तुम्हाला कॅमेराच्या क्लॅरिटीने दिसू शकेल तेवढा आपण करूया. बट टुडे आय विल टेक वन मोर एक्सपेरिमेंट ऑन सिम्युलेशन, अँड फ्रॉम नेक्स्ट टाइम ऑनवर्ड्स आय विल टेक एक्सपेरिमेंट ऑन द हार्डवेअर किट्स. ओके, सो हार्डवेअर किट मध्ये सुद्धा सोपे आहेत एक्सपेरिमेंट हे. असे जर आपले म्हणजे रेग्युलर कॉलेज चालू असतं तर तुम्हाला एसीचे एक्सपेरिमेंट खूप सोप्या पद्धतीने लगेच समजले असते, कारण तिथं सगळे सिम्बॉल लिहिलेले असतात किट वरती. जसं मी तुम्हाला दाखवलं, आता मॉड्युलेटिंग सिग्नल आहे, त्याचा आउटपुट जर ग्रीन कलरचा असेल तर बॅलन्स्ड मॉड्युलेटरचे इनपुटची वायर जी असते तिथं ती सुद्धा त्याचा तो ब्लॉक जो आहे तो ग्रीन कलरने इंडिकेट केलेला असतो. म्हणजे कलर इंडिकेशन सुद्धा आहे तिथं, so that there will not be any confusion while you are going to make the connection. Okay, so we will take that hardware practicals from the next practicals log. Okay, so today one more experiment I am going to take on the simulation based software, that is nothing but MATLAB. आता आपण AM बघितलाय, AM जनरेशन, आणि दुसरा कुठला बघितलाय AM with noise. For both we have used the MATLAB software. Today I will show you two experiments
एक जो आहे त्याच्यामध्ये एएम जनरेशनच आहे, बट दॅट इज बाय युझिंग डिफरंट ब्लॉक डायग्राम. आता जे आपण लास्ट प्रॅक्टिकलला बघितलं होतं एएम सिग्नल जनरेशन, त्याच्यामध्ये आपण इक्वेशन वरून दॅट वी हॅव फॉर्म हे इक्वेशन घेतलं होतं ना आपण. हे इक्वेशन रेफर करून आपण एएम सिग्नल बिल्ड केला होता लास्ट टाइमच्या एएम जनरेशन मध्ये. सो टुडे one more method I will show you for AM generation in Simulink. So these block diagrams, all of you are able to see these two block diagrams. First one, it is AM generation. So another method for AM generation we are going to see, and after that I will show you the FM generation on Simulink software. आता आपण जी आधीच्या प्रॅक्टिकलला घेतली म्हणजे हे इक्वेशन यूज करून आपण जी ब्लॉक डायग्राम घेतली त्याच्यामध्ये 5-6 ब्लॉक होते, ती समजली सगळ्यांना? लास्ट टाइमचा एएम जनरेशन समजलंय सगळ्यांना? येस मॅम. तो थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, but this method only you have to use for the practical. But there is one alternative method. By using that method also you can generate the AM signal, that I will show you first today, and then we will go for third experiment, that is FM generation on Simulink. How to generate the FM signal on Simulink, that we will see. आता आपण आधी बघूया. This is the extra experiment that I am taking. Are you getting this? Additional method एक बघणार आहे आपण AM जनरेशन साठी. जी आपण लास्ट प्रॅक्टिकलला बघितली तीच तुम्ही एक्झाम मध्ये यूज करायची. दिस इज जस्ट वन ऍडिशनल मेथड आय एम गोइंग टू शो यू फॉर AM generation. Now this block diagram, which blocks are used for AM generation? From this block diagram, can you tell what are the blocks used? This is the block diagram for AM generation. Which are the blocks? कुठले सिग्नल लागतात दोन AM जनरेशन साठी? प्लीज गिव्ह द आन्सर्स, डोंट कीप सायलेन्स. मॉड्युलेटिंग. मॉड्युलेटिंग सिग्नल आहे एक, आणि दुसरा कुठला आहे? सॉरी, हियर इट शुड नॉट बी मॉड्युलेटिंग. अनदर इट इज व्हॉट? वन फर्स्ट इज मॉड्युलेटिंग, सेकंड वन इट इज द कॅरियर. कॅरियर सिग्नल जनरेशन. इथं मिळणार तुम्हाला एम ऑफ टी, त्याच्या आउटपुटला इथं मिळेल सी ऑफ टी. Both the signals we are giving to multiplier modulator, and at the output of multiplier modulator we are connecting DSO in this Simulink. DSO च्या आउटपुट किंवा DSO मध्ये कुठला सिग्नल मिळेल आपल्याला? इथं आता AM सिग्नल मिळेल. दिस इज व्हेरी सिंपल डायग्राम विच इज इक्विव्हॅलंट टू विच मेथड ऑफ AM जनरेशन? आपण कुठल्या मेथड बघितल्यात दोन AM जनरेशन साठी? मल्टिप्लायर मॉड्युलेटर आणि multiplier modulator, that is one method, and second it is switching modulator. So this method is having same diagram as that of the multiplier modulator. Okay, so blocks are simple, you can understand. Modulating signal घेतलाय, carrier signal घेतलाय, both we have given as input to the multiplier modulator, and output of that multiplier modulator is given to DSO. So this same diagram we have to refer, and we have to build the equivalent block diagram in the Simulink, or we have to build the diagram in the MATLAB. So we have, now we will skip this part, already we have completed this. Okay, so how to open the MATLAB? Here is the symbol of MATLAB. Here you can click, it will take 2 minutes for initialization. एकदा MATLAB ओपन केल्यानंतर काय करायचं आपल्याला त्याच्यामध्ये? What is the next step once you open the MATLAB? New. We have to click on new. New मध्ये कुठला ऑप्शन सिलेक्ट करायचा? Simulink model. न्यू सिम्युलिंक मॉडेल म्हणल्यावर तुमची तिथे एक ब्लँक स्क्रीन ओपन होते. आफ्टर दॅट यू हॅव टू सेव्ह दॅट मॉडेल. सेव्ह ॲज म्हणायचं, आणि त्याला तुम्हाला जे नाव द्यायचंय, आता नाव मी सांगितलं तुम्हाला, जे स्टँडर्ड नाव आहेत ते देऊ नका, म्हणजे FM AM. गिव्ह जनरल नेम्स, कारण जे स्टँडर्ड नाव आहेत त्याच्या इंटरनली कमांड सुद्धा असतात. त्यामुळे यू कॅन गिव्ह द सिम्पल नेम, युअर नेम ऑल्सो यू कॅन गिव्ह, and you have to save it first, and then we have to build the block. So I will show it.
बघा आता इथं स्टेप्स यू टेल मी न्यू वरती क्लिक केलं मी विच वी हॅव टू सिलेक्ट न्यू सिम्युलिंक मॉडेल. इट विल टेक 1 minute टू ओपन. त्याला आधी सेव्ह ॲज करून घ्यायचं. सेव्ह ॲज करताना कुठल्या एक्सटेन्शनने सेव्ह करायची ती फाईल? Which extension we have to use? Hmm? Which extension? Dot .xls. That extension you have to use. Okay, it will take some time. डॉट .xls ने सेव्ह करायची ती फाईल आणि त्यानंतर एक एक ब्लॉक आपल्याला इकडचे इन्सर्ट करावे लागतील. ओके. अनटायटल्ड आलं. सेव्ह करू आपण आधी फाईल सेव्ह ॲज. Okay, so we will give any name for this. Okay, so we will give this name as SYBTech AM. SYBTech AM. हे .slx ने सेव्ह करायचं. इथे बाकीचे पण येतात ते कुठलेही सिलेक्ट करायचे नाहीत. .slx ने ह्याला सेव्ह करायचं. सेव्ह वरती क्लिक करा. Now we have to build the block diagram. So refer this diagram to build the block diagram in new model. कुठले कुठले ब्लॉक आहेत बघायच्यात. मॉड्युलेटिंग सिग्नल जनरेटर, कॅरियर सिग्नल जनरेटर म्हणजे 2 सिग्नल जनरेटर त्यात यूज करावे लागतील. नेक्स्ट आहे मॉड्युलेटर. This modulator is nothing but multiplier modulator that we can replace by using the block called as product. मल्टीप्लायर मॉड्युलेटरच्या ऐवजी तुम्ही कुठला ब्लॉक वापरू शकता किंवा इक्विव्हॅलेंट ब्लॉक. मॉड्युलेटिंग सिग्नल जनरेटर साठी कुठला असणार इक्विव्हॅलेंट ब्लॉक या सिम्युलिंक मधला? ओके, आय विल गो. SYBTech ला जायचं. इथं काय करायचं? लायब्ररी ब्राउझर. सांगा आता मला लायब्ररी ब्राउझर मधून कुठले कुठले ब्लॉक सिलेक्ट करावे लागतील. दॅट यू टेल मी. फ्रिक्वेंटली युज्ड मध्ये गेला तर तुम्हाला ते लवकर सापडतात ब्लॉक्स. काय काय सिलेक्ट करावं लागेल मला यातलं? टेल मी विच ब्लॉक्स आय नीड टू सिलेक्ट. सिलेक्ट करायला लागते. साइन वेव्ह मला 2 वेळा सिलेक्ट करायला लागतील. ऍड टू SYBTech AM. साइन वेव्ह 2 वेळा तिकडे ऍड केल्यानंतर हा जो आहे मल्टीप्लायर मॉड्युलेटर प्रोडक्ट तो प्रोडक्टने रिप्लेस होईल आणि स्कोप ऍड करावा लागेल. Okay, so this diagram is simple as compared with the previous one. Okay, so this is scope will be last, product will be at center. This is one sine wave, this is another sine wave. This product, this is scope. Okay, so this I will connect here. Okay, so these parameters we have to change. इथं बघा, इथं एम्प्लिट्यूड एक आहे, फ्रिक्वेन्सी एक आहे. हे केलं आपण. अप्लाय म्हणलं, ओके म्हणलं. हिअर let it be 1, frequency is 100. कॅरियरची फ्रिक्वेन्सी ती जास्त ठेवावी लागेल. इथं तुम्ही याला एडिट पण करू शकता. इथं साइन वेव्ह लिहिलेलं आहे. इथं एडिट करून तुम्ही काय लिहू शकता? हा कुठला सिग्नल आहे आपला? मॉड्युलेटिंग सिग्नल. ओके. or also you can write M of t मॉड्युलेटिंग सिग्नल. इथं क्लिक केलं, डबल क्लिक, इथं कर्सर येतो. मग हे डिलीट करायचं. मॉड्युलेटिंग दिलं, इथं काय द्यायचं? कॅरियर. here you can write as a carrier. This is modulator and हा scope. Once you build this diagram, इथं रन वरती क्लिक करायचं. मग त्याच्या आधी सेव्ह करा and then you click on run. आणि रन म्हटल्यानंतर जर काही एरर असेल तर इथं तुम्हाला मेसेज येतो. आता इथं काही मेसेज आलेला नाहीये. मीन्स द डायग्राम इज करेक्ट.
ओके, इथं 100% आलंय, रेडी 100%. हा मेसेज आला की इथं स्कोप वरती क्लिक करायचं. So once you click on scope, here you are getting the diagram of AM generation. Is it clear? ही सिंपल मेथड आहे AM जनरेशन साठी, पण जास्त प्रॅक्टिकली जी यूज होते किंवा जास्त ॲक्युरेट रिझल्ट ज्यातून मिळतात, that is the initial method that we have seen by using the equation 1 plus m sin omega mt in bracket and whole bracket is multiplied by sin omega ct. By using that method we have also generated AM signal. So this is the alternative method to generate the AM signal. Is it clear to all? This is the additional part that I have taken. Understood? Yes. Now we will close this. AM आहे हा राहू द्या, क्लोज करू आपण. आता आपण एक FM बघूया. FM जनरेशन. आता FM चा ऍक्च्युअली तुम्हाला थेरॉटिकल पार्ट झालेला नाहीये. FM वरती 5वा चॅप्टर आहे. So though you are not clear with FM mathematical part or basics of FM, all of you are at least familiar with FM working principle. FM stands for what? Frequency modulation. आपण एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन बघितलंय. तसं FM म्हणजे काय? इट इज फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. आणि FM मध्ये काय होतं? व्हॉट इज द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ FM? What is basic working principle of FM signal? फ्रिक्वेन्सी चेंज होते, एम्प्लिट्यूड आणि फेज सेम राहते. Amplitude आणि फेज सेम राहतो. ओके, आय विल शो यू one more diagram or waveform. I will show you based on the FM point. So I will show you the waveform for FM signal. काय होतं बघा याच्यामध्ये. So this is the waveform of FM signal. This diagram you can see. हा आहे कॅरियर सिग्नल. कॅरियरची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. पहिला सिग्नल आहे कॅरियर सिग्नल. सेकंड वन इट इज मॉड्युलेटिंग सिग्नल. This is carrier signal which is having higher frequency. Then this is modulating signal or baseband signal and this is the resultant FM signal. काय होतं FM मध्ये बघा, जेव्हा मॉड्युलेटिंग सिग्नलचं पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे तेव्हा ह्याची फ्रिक्वेन्सी काय होते? FM मध्ये जास्त आहे का कमी आहे? ही फ्रिक्वेन्सी जास्त आहे का ही फ्रिक्वेन्सी जास्त आहे? यू टेल मी. दिस फ्रिक्वेन्सी इज हायर और लेस? हायर. Higher and this frequency is less. मग काय बेसिक वर्किंग प्रिन्सिपल FM चा? मॉड्युलेटिंग सिग्नलच्या पॉझिटिव्ह हाफ सायकलला FM ची फ्रिक्वेन्सी जास्त असते आणि मॉड्युलेटिंग सिग्नलच्या निगेटिव्ह हाफ सायकलला FM ची फ्रिक्वेन्सी कमी असते. दॅट इज द बेसिक वर्किंग प्रिन्सिपल ऑफ FM. मग आता काय बघायचं आपल्याला? वी हॅव टू सी द सिंपल practical block diagram to generate the FM signal and we have to check whether we are getting output in this way or not. जी सिम्युलिंक मध्ये आपण डायग्राम बिल्ड करून आउटपुट चेक करणार आहे, ते आउटपुट कसं यायला पाहिजे? इट शुड बी लाईक दिस. देयर शुड बी चेंज इन द आउटपुट फ्रिक्वेन्सी. पॉझिटिव्ह हाफ सायकलला फ्रिक्वेन्सी जास्त आणि निगेटिव्ह हाफ सायकलला फ्रिक्वेन्सी कमी. इन दॅट वे यू हॅव टू check the output. Are you getting basic working principle of FM? Yes, ma'am. This diagram all of you are getting? आपण बघितले ऑलरेडी पहिल्या चॅप्टर मध्ये. हा कॅरियर आहे, हा मॉड्युलेटिंग सिग्नल आहे आणि काय होतं FM च्या बेसिक वर्किंग प्रिन्सिपल मध्ये? एनीबडी प्लीज टेल व्हॉट इज द बेसिक वर्किंग प्रिन्सिपल ऑफ FM? Frequency changes and amplitude and phase remains constant. फ्रिक्वेन्सी चेंजेस, एम्प्लिट्यूड अँड फेज रिमेन कॉन्स्टंट. आणि कशी चेंज होते फ्रिक्वेन्सी? कशी चेंज होते फ्रिक्वेन्सी? पॉझिटिव्ह हाफ सायकलला फ्रिक्वेन्सी हाय. हाय आणि निगेटिव्हला कमी.
हॅलो. हे बेसिक वर्किंग प्रिन्सिपल झालं. आता इथं जर बघितलं तुम्ही, दिस इज द ब्लॉक डायग्राम फॉर FM जनरेशन. सोपी ब्लॉक डायग्राम आहे जी आपल्याला यूज करायची ते. इट इज व्हेरी सिम्पल. आता AM मध्ये काय होतं, हा मल्टिप्लायर मॉड्युलेटर आहे. ह्याला किती इनपुट दिले होते आपण? हाऊ मेनी इनपुट्स वी हॅव गिवन टू दिस मल्टिप्लायर मॉड्युलेटर? 2. Two. One is modulating signal and another it is the carrier signal. म्हणजे मॉड्युलेटिंग प्लस कॅरियर सिग्नल दोन्हीही ह्या मॉड्युलेटरला एक्सटर्नली द्यावे लागतात. ह्या AM मधला जो मॉड्युलेटर आहे त्याला दोन्हीही सिग्नल एक्सटर्नली द्यावे लागतात. याच्यामध्ये आणि FM मधल्या मॉड्युलेटर मध्ये बेसिक डिफरन्स काय आहे की FM मॉड्युलेटर मध्ये कॅरियर हा इंटरनली जनरेट झालेला असतो. लक्षात घ्या काय सांगते मी. इथं आय विल रिड्यूस द साइज. इथं ह्याला दोन इनपुट आहेत. मॉड्युलेटिंग सिग्नल सुद्धा सेपरेट आहे आणि कॅरियर सुद्धा सेपरेट आहे. तसं FM मध्ये काय मेन डिफरन्स ह्या दोन्ही मध्ये? FM ला इनपुटला फक्त मॉड्युलेटिंग सिग्नल द्यावा लागतो आणि कॅरियर हा एक्सटर्नली दिलाय का इथं FM जनरेशन मध्ये? No. Whether we have given carrier externally? नो. No. Carrier is internally जनरेटेड. आता ही ब्लॉक डायग्राम इथं आपल्याला बघायची नाहीये डिटेल मध्ये, आपण थेअरी मध्ये बघणार आहे की काय असतं. आणि वन ऑफ द कॉमन ब्लॉक्स which is used as a FM modulator, that block it is called as VCO, which is nothing but voltage controlled oscillator. VCO हा एक ब्लॉक आहे जो बऱ्याचदा FM जनरेशन साठी आपण यूज करतो. दॅट इज कॉल्ड एज FM मॉड्युलेटर. मग ह्याच्यामध्ये FM जनरेशन मध्ये जो FM चा मॉड्युलेटर आहे त्याच्यामध्ये कॅरियर इंटरनली जनरेट होतो. आणि काय काय इनपुट देतो आपण त्याला बाहेरून FM मॉड्युलेटरला? Which input we have given to the FM modulator block? मॉड्युलेटिंग. Modulating signal. And at the output of this FM modulator we are getting the FM signal. So these many only three blocks are required in the diagram building for FM generation. Okay, so are you getting this block diagram? It is very simple. काय डिफरन्स आहे दोन्ही मध्ये मेन फक्त सांगा मला. What is the difference between FM generation block and AM generation block? केलेलं आहे. हम्म. आणि AM मध्ये आपण इनपुटला दिलेलं कॅरियर. हा, AM मध्ये कॅरियर मॉड्युलेटिंग सिग्नल दोन्ही द्यावे लागतात इनपुटला. Whereas in FM only modulating signal we have to give and carrier is internally generated. Okay, so that is the main difference. So we will build the circuit for this FM and we will check its output. Okay. So again we will go in this MATLAB. New open करू आपण इथं. न्यू मध्ये एडिटर नाही आपल्याला काय सिलेक्ट करायचंय. Okay, we will open the MATLAB once again. कुठल्या कुठल्या डायग्राम आपल्याला ब्लॉक सिलेक्ट करावे लागतील डायग्राम मध्ये? साइन वेव, हम्म. स्कोप. साइन वेव, स्कोप आणि FM मॉड्युलेटर. FM मॉड्युलेटरचा एक ब्लॉक असतो बघा. ते न्यू मध्ये जायचं. न्यू मधून सिम्युलिंक मॉडेल सिलेक्ट करा. सिम्युलिंक मॉडेल. This we will first what we have to do, save as. Save as करू आपण याला. Okay, so I will again write here as SYBTech FM and dot SLX ने सेव्ह करायचं आहे. आता कुठून सिलेक्ट करायचे ब्लॉक्स? Where you have to select the blocks? लाईट.
Library browser. Okay, here it is, library browser. Click on library browser, go to the frequently used blocks. आता फ्रिक्वेंटली युज्ड मधला एकच साइन वेव्ह घ्यावा लागेल आपल्याला, बरोबर आहे. अँड दिस साइन वेव्ह इज फॉर विच सिग्नल, मॉड्युलेटिंग सिग्नल. ऍड केला तिकडे मी. स्कोप घ्यावा लागेल. येस. अँड FM modulator, this circuit we have to select. FM modulator pass band. This is nothing but the FM modulator circuit that we have to use. This also we have added. So these three blocks are only required. बघा, या साइन वेव्ह, FM modulator आणि scope. This only you have to select. Connect the output here. ओके. आणि हा जर रेग्युलर ह्याच्यामध्ये नाही मिळाला तुम्हाला, कॉमनली युज्ड सिम्बॉल मध्ये, आता इथं आहे म्हणून ठीक आहे, बिकॉज जस्ट बिफोर सम टाइम आय हॅव डन द एक्सपेरिमेंट. बट in exam, if you are not getting any block in this frequently used block, here you have to search. आता इथं सर्च करताना मी टाकते बघा. Suppose here I type as FM. Okay, if suppose here I type as FM modulator, I will get the blocks related to FM modulator. तुम्हाला जो आयटम तिथं ऍड करायचा आहे तो सर्च मध्ये टाकायचं त्याचं नाव, and there you will get the particular atom. Okay, so see here, आला इथं तो ब्लॉक FM modulator pass band, and as I have used it before some time, that's why now it is available in frequently used. Okay, similarly if you have to select AM modulator, सर्च मध्ये जायचं, AM modulator टाइप करायचं, जे आपल्याला घ्यायचं ते टाइप करायचं. दॅट ब्लॉक यू विल गेट हिअर. कुठले कुठले मॉड्युलेटर येतात बघा AM मधले. सी DSP AM modulator, DSBSC AM modulator, SSB, जनरल QAM modulator, एवढे टाइप्स याच्यामध्ये येतात. ओके, सो हिअर अगेन आय विल गो. आता इथं बघा, इथं क्लिक केलं की आपल्याला कशाचे पॅरामीटर्स मिळत आहेत, कुठल्या सिग्नलचे पॅरामीटर मिळतात. इथं क्लिक केल्यावर हा कुठला सिग्नल आहे, मॉड्युलेटिंग. Modulating. So see here, we have to select the parameters for modulating signal. Parameters म्हणजे कुठले दोन मेन करायचे आपल्याला सिलेक्ट, फ्रिक्वेन्सी आणि एम्प्लिट्यूड. लेट अस कीप बोथ द एम्प्लिट्यूड सेम. इथे एक ठेवला, इथं फ्रिक्वेन्सी पण आपण एक केली. मॉड्युलेटिंग सिग्नलची फ्रिक्वेन्सी 1 हर्ट्झ घेतली. बाकी काही डिस्टर्ब करायचं नाही. ऑल द सेटिंग शुड बी सेम. अप्लाय. ओके. So here we have selected the parameters of modulating signal. आता इथं क्लिक केलं तुम्ही की इथं मिळते बघा तुम्हाला कॅरियर फ्रिक्वेन्सी किती आहे. इथं बाय डिफॉल्ट कॅरियर फ्रिक्वेन्सी 300. इफ यू वॉन्ट टू इन्क्रीज इट, जर तुम्हाला 10 किलो हर्ट्ज ठेवायचे तर 10 किलो हर्ट्ज म्हणजे किती, 10,000 हर्ट्ज. कॅरियर फ्रिक्वेन्सी घेतली 10,000 हर्ट्ज. आणि हा फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन 50च राहू द्या. फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन म्हणजे FM मॉड्युलेटर मधला एक टाइप आहे तो. म्हणजे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन F मॅक्स अँड F मिनिमम, दॅट इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन. आता नाही समजणार ते, FM चॅप्टर मध्ये आहे आपल्याला. कॅरियर फ्रिक्वेन्सी फक्त चेंज करा. FM डेव्हिएशन, FM मधलं फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन जे इथं दाखवलंय ते किती ठेवायचं, कीप इट सेम एज 50. नाव यू अप्लाय. ओके. Are you getting what we have done? Can anybody tell what parameters we have changed in the block diagram? काय काय चेंज केलं आपण ब्लॉक डायग्राम मध्ये, कुठले पॅरामीटर सेट केले. Carrier frequency. Frequency of sine wave we have changed, as well as frequency of the carrier. Carrier ची फ्रिक्वेन्सी खूप जास्त पाहिजे as compared with the modulating signal. Once you
set the parameters, save it, run करायचं इथं, and once it is coming here ready 100%, click on scope. See, so this is the diagram of FM. बघा इथं frequency change दिसतं का? Here the frequency is high. In this portion frequency is low. Again high frequency, low frequency, high, low, high, low. In this way the frequencies are changing. Getting this FM diagram जे आपण पहिल्यांदा बघितले होते FM ची waveform. We have seen this. See how it changes. This is less, more, like that. Same diagram दिसते का इथे FM मध्ये? Frequency कमी जास्त होती. Initially the frequency is high or less. पहिलं जे आहे पोर्शन तो फ्रिक्वेन्सी कमी का जास्त आहे? It is less. It is sorry, here it is more, here it is less, more, less, like that. आता अजून जर फ्रिक्वेन्सी चेंजेस बघायचे असतील आपल्याला तर काय करावं लागेल? मॅटलॅब मध्ये हे पॅरामीटर चेंज करा, ही एकच राहू द्या. लेट अस से इट इज 1 ओनली. हियर यू इन्क्रीज इट मोर, 100 किलोहर्ट्ज करू आपण त्याला. अजून कॅरियरची व्हॅल्यू वाढवली तुम्ही आणि परत इथं रन केल्यानंतर the frequency change it is again increased. Save, run, scope. Just a minute. आता याचं काहीतरी बटन दाबलं. I will close it and I will open it from start. Okay, I'll just go to new model. Okay. Save as XY detect FM1. I will give it as. कुठले कुठले ब्लॉक येतील यातले बघा आता. कॉमनली युज्ड मधले, फ्रिक्वेंटली युज्ड मधले साइन वेव, एक साइन वेव, एक स्कोप आणि तिसरा ब्लॉक कुठला येईल? FM मॉड्युलेटर. सेम डायग्राम मी इथे ड्रॉ करते. FM modulator at center, scope, this is sine wave. One modulating signal. A carrier आपण घेऊया. Suppose it is how much it is? 100 kilohertz. All of you are able to see the screen? Yes, ma'am. Save केलं, run करा. And once you run it, click on this scope. See. इथं मी आता स्केल हल्लं होतं त्यामुळे ते दिसत नव्हतं डायग्राम. इथला कर्सर हल्ला होता. हे झाला FM चा सिग्नल. आता अजून जर मी चेंज केलं, सपोज मी इथं अजून वाढवली याची फ्रिक्वेन्सी.
तर काय होईल, जेवढी तुम्ही कॅरियरची फ्रिक्वेन्सी वाढता तेवढं तुम्हाला जास्त चेंज दिसतो फ्रिक्वेन्सी मध्ये. सी हिअर. स्केल वर खाली होते. आणि आता तुम्हाला एखादी फाईल ओपन करून बघायची असेल तर इथं ओपन वरती क्लिक करायचं. तिथं ज्या फाईल्स आहेत सेव्ह ते सगळ्याची नाव येतात. आता काय होतं आपल्या फाईलचं नाव, व्हॉट वॉज नेम ऑफ अवर फाईल दॅट वी हॅव स्टोर्ड, SYBTech FM1. सी SYBTech FM1 हे ओपन करायचं. सी SYBTech FM1 रन करा and check the output on scope. This is the FM experiment. आपण जी डायग्राम ड्रॉ केली FM ची ती सेम डायग्राम इथं आहे. Are you getting this? FM experiment. Can anyone tell what we have done for FM experiment? Tell the steps for FM generation in Simulink. What is the block diagram that we have used for FM generation? Tell the process, be fast. Am I audible? Hello? Tell the block diagram and steps that we have used to draw the FM in Simulink or to generate the FM signal in Simulink. What are the steps? Yes. What are the steps in FM generation? You explain the block diagram and the steps for FM generation. Be fast so that we can end. How we have generated FM signal? काय ब्लॉक डायग्राम मध्ये कुठले कुठले ब्लॉक वापरले आपण त्याच्या इथे बघा. मॉड्युलेटिंग सिग्नल, त्याच्यासाठी कुठला सिम्बॉल यूज केला मॉड्युलेटिंग सिग्नल साठी? Which symbol we have used? Sine wave. Sine wave we have used for modulating signal generation. Then out in that what we have used in sine wave, we have set the parameters for modulating signals, amplitude and frequency. Then output of sine wave is given to which block? What is the next block? FM modulator. FM modulator. त्याचे वेगवेगळे टाइप आहेत, त्यातला आपण FM modulator पास बँड हा टाइप सिलेक्ट करायचा. Then output of that FM modulator is given to the oscilloscope. So on oscilloscope we are able to see the FM signal. So here again we have to change the frequency of modulating signal. आता suppose ही 100 ठेवली, then also it is okay, but in that case this frequency you have to increase more, then only the frequency change in output will be noticeable. आणि याच्यात हे मी सांगितलं फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन कडे काही जाऊ नका सध्या. फ्रिक्वेन्सी डेव्हिएशन हा FM मधला एक पॅरामीटर आहे जो एखाद्या पर्टिक्युलर ऍप्लिकेशन साठी आपल्याला कन्सिडर करावा लागतो. Okay, so here if it is 50, keep it as 50 only. Then you click on OK. And when you run this program and see on scope, आता इथं बघा मॉड्युलेटिंग सिग्नलची फ्रिक्वेन्सी पण जास्त झाली आहे खूप, त्यामुळं आउटपुट वेवफॉर्म अशी दिसते. सो यू हॅव टू मॅक्झिमम टाइम्स keep this modulating frequency very less. Now it is 1. I will run it and see the output on scope. Now it is visible, the difference in the frequencies for positive half cycle and negative half cycle. So is it clear? FM generation, all of you?
Yes, ma'am. So 3 experiments we have covered on the simulation software. AM जनरेशन, बेसिक AM जनरेशन, त्याचे 2 मेथडने बघितलं आपण, एक इक्वेशन वरून आणि एक सिंपल ब्लॉक डायग्राम वरून. अनदर एक्सपेरिमेंट वी हॅव सीन AM बाय ऍडिशन ऑफ नॉइज. AM मध्ये जर नॉइज ऍड केला तर त्याचं आउटपुट काय होतं, डिस्टॉर्टेड येतं. दॅट इज अनदर मेथड वी हॅव सीन. अँड थर्ड मेथड वी हॅव सीन द FM सिग्नल. Okay, just 1 minute. Those who have typed your roll numbers previously, you type it once again because I had left meeting due to some net issue. So again you have to type your numbers before you are leaving the meeting at the end, not now. Okay, so this is the third experiment, FM generation. आता इथं बघा, ह्या FM generation मध्ये सुद्धा if I add noise here, whether the output will be same. आता ह्या FM मध्ये मला जर नॉइज ऍड करायचं असेल तर काय करावं लागेल, which blocks I have to consider if I have to add noise. एक ऍडर मला घ्यावं लागेल ना, इथं बघा ऍडर घेऊ आपण एक, आणि काय ऍड करावं लागेल याच्यामध्ये, गॉशियन नॉइज जनरेटर आपण घेऊया. ओके, सो दॅट इज नॉट देअर इन सिलेबस, जस्ट आय एम शोइंग इट. गॉशियन नॉइज जनरेटर एक ऍड केला आणि सम एक ऍड केला याच्यामध्ये. This is adder, this is Gaussian noise. 2 वेळा ऍड केलं गेलं. ठीक आहे, हे पहिलं डायग्राम आहे. त्यात आपण काय ऍड करायचं, फक्त एक ऍडर आणि गॉशियन नॉइज, एवढ्या 2 गोष्टी ऍड करायच्या होत्या. झालं गॉशियन नॉइज. इथं ऍडर, ऍडरला एक इनपुट काय असणार आहे, व्हॉट विल बी वन इनपुट टू ऍडर, FM. आणि दुसरं काय असणार आहे इनपुट ऍडरला, व्हॉट विल बी अनदर इनपुट टू ऍडर, व्हॉट विल बी अनदर इनपुट टू ऍडर. नॉइज ऍड करून बघतोय ना आपण. व्हॉट विल बी अनदर इनपुट टू द ऍडर, Gaussian नॉइजचा आउटपुट आपण इथं द्यायचा ऍडरला. आणि हे आपण स्कोप वरती बघूया. ओके, हे रन केलं. सी, if you add noise, output of FM is also not proper. So like that we can say total 4 to 5 experiments we have conducted on simulation. AM by using 2 methods, then AM with addition of noise. Then today we have seen AM generation by second method, FM generation, and FM with the addition of noise. Okay, so these many experiments we have seen on the MATLAB. आता मला सांगा, फक्त जर आपल्याला एखादी साइन वेव्ह चेक करायची असेल तर काय करणार तुम्ही ह्या मॉडेल मध्ये. इफ यू हॅव टू चेंज सम पॅरामीटर्स ऑफ साइन वेव्ह and you have to check its effect on the output, what thing you will do, I will select new file. complete. ओके, फक्त साइन सो वेव्ह काय, हा, फक्त जर साइन वेव्ह आपल्याला बघायची आहे तर आपण एक साइन न्यू मॉडेल, आता एक मॉडेल ओपन असेल ऑलरेडी आणि नवीन घ्यायचं असेल तर इथं न्यू फाईल, न्यू मॉडेल मध्ये क्लिक करायचं. इथं काय येईल, आपला सिम्युलेशन लायब्ररी ब्राउझर मधला साइन वेव्ह येईल तिथं, आणि स्कोप. स्कोप घेतला, साइन वेव्ह घेतला आपण. लेट अस सेव्ह दिस ॲज साइन वेव्ह. आता इथं बघा, हे आहे 1 आणि 100. ही आधी फ्रिक्वेन्सी पण 1 करून घेऊ आपण. अप्लाय, ओके, रन इट, सी द आउटपुट. हे झालं साइन वेव्हचं आउटपुट, सिंपल साइन वेव्ह.
आता मला याचं समजा व्होल्टेज वाढवायचंय, एकचं केलं मी 4 व्होल्ट आणि ही फ्रिक्वेन्सी केली 10. सो देअर शुड बी चेंज इन द आउटपुट वेवफॉर्म. हे रन करायचं स्कोप मध्ये. बघा चेंज दिसतोय इथं फ्रिक्वेन्सी मध्ये. फ्रिक्वेन्सी 1 ची 10 केली आपण, त्यामुळे इथं वाढली. आणि हे सुद्धा किती केलं, 1चं आपण व्होल्टेज किती केलं 4. इथं स्केल आहेत बघा व्होल्टेजचे. ऑन एक्स ऍक्सिस इट इज टाइम और फ्रिक्वेन्सी अँड ऑन वाय ऍक्सिस इट इज व्होल्टेज. व्होल्टेज वाढलं ना, 4 झालं व्होल्टेज. इकडं 4 इकडं 4. हेच जर आपण 1 केलं व्होल्टेज तर ही कशी दिसते बघा. रन करायचं. आर यू गेटिंग नाउ? In this way, just for your information, you can check the different symbols from this Simulink library and you can check how it is functioning. So here we will stop for the experiments related to Simulink. So we will decide what type of experiments we will take in the next practical slot. Okay, so we will stop here. Just put your number in the chat box and you can leave the meeting.